ज्ञानेश्वरी अध्याय 7. श्री भगवान उवाच. मय्यासक्तमना पार्थ योगं युञ्जन्मदाश्रयः असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु. ज्ञानं तेऽहं सविज्ञानम् इदं वक्ष्याम्यशेषतः. यज्ञात्वा नेह भूयोऽन्यत् ज्ञातव्यम् अवशिष्यते. ऐका मग तो अनंतो पार्था ते असे म्हणतो. पैगा तू योगयुक्तो जालासी आता. ऐका मग ते श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, अरे तू आता योगाच्या ज्ञानाने युक्त झाला आहेस. मज समग्रा ते जानिसी ऐसे आपुलिया तळहातीचे रत्न जैसे. तुझ ज्ञान सांगेन तैसे विज्ञानेसी. आपल्या तळहातात घेतलेल्या रत्नाप्रमाणे मला संपूर्णाला तू जाणशील असे प्रपंच ज्ञानासह तुला स्वरूप ज्ञान मी सांगतो. एथ विज्ञाने काय करावे ऐसी घेसी जरी मनोभावे. तरी पै आधी जाणावे तेची लागे. येथे विज्ञानाशी काय करायचे आहे अशी जर तुला तुझी मनापासून समजूत असेल तर तेच अगोदर खरे तर समजणे जरूर आहे. मग ज्ञानाची वेळे झाकिती जाणिवेचे डोळे. जैसी तीरी नावन ढळे टेकली सांती. कारण की स्वरूप ज्ञानाच्या वेळी बुद्धीचे डोळे झाकतात. ज्याप्रमाणे नाव नदीच्या तीराला टेकली असता पुढे सरकत नाही, तैसी जाणीव जेथ न रिघे. विचार मागुता पाऊली निघे. तरकू वायणी नेघे अंगी जयाचा. ज्याप्रमाणे जेथे बुद्धीचा प्रवेश होत नाही व विचार जेथून मागे फिरतो आणि ज्याच्या संबंधाने तर्काचे चातुर्य चालत नाही. अर्जुना तया नाव ज्ञान एर प्रपंचू हे विज्ञान. तेथ सत्यबुद्धी ते अज्ञान हेही जाण. अर्जुना त्याचे नाव ज्ञान होय. त्याहून दुसरा जो प्रपंच ते विज्ञान आहे आणि प्रपंचाच्या ठिकाणी खरेपणाची बुद्धी तिला अज्ञान म्हणतात हे तू समज. आता अज्ञान अवघे हरपे विज्ञान निशेष करपे. आणि ज्ञान ते स्वरूपे होऊनी जाईजे. आता अज्ञान संपूर्ण नाहीसे होईल व प्रपंच पूर्णपणे बाधित होईल आणि ज्ञान आपण स्वतः होऊन जाऊ. ऐसे वर्मजे गूढ ते कीजेल वाक्यारूढ. जेने थोडे न पुरे कोड बहुतमणीचे. असे जे गूढ वर्म आहे ते शब्दात आणले जाईल आणि त्याच्या थोड्या प्रतिपादनानेच मनाचे पूर्ण समाधान होईल. जेणे सांगतयांचे बोलणे खुंटे ऐकतयांचे व्यसन तुटे. हे जाणणे साने मोठे उरोनेदी. ज्यामुळे व्याख्यात्याचे प्रतिपादन थांबते व ऐकणाऱ्याचा ऐकण्याचा छंद नाहीसा होतो ते ज्ञान लहान मोठा असा भेद राहू देत नाही. अरे अर्जुना, हजारो मनुष्यात एखाद्यासच याविषयी इच्छा असते व अशा अनेक इच्छा करणाऱ्यांमध्ये स्वरूपज्ञानास एखादाच जाणतो. ज्याप्रमाणे संपूर्ण त्रैलोक्यात अर्जुना एक चांगला सैनिक निवडून लक्षावधी सैन्य तयार करावे, असे सैन्य निवडल्यानंतर ज्यावेळी लोखंडाच्या शस्त्रांचे अंगावर घाव होतात त्याच वेळी विजयलक्ष्मीच्या सिंहासनावर एखादाच बसतो. त्याप्रमाणे स्वरूपज्ञानाच्या इच्छारूपी पुरात
कोट्यावधी लोक प्रवेश करतात, पण स्वरूप ज्ञानाच्या प्राप्तीच्या पलीकडच्या काठाला त्यातून एकदा एखादाच निघतो. म्हणून हे ज्ञानाचे कथन सामान्य नाही. सांगावयास गेले असता ही गोष्ट फार महत्त्वाची आहे, परंतु ती ज्ञानाची गोष्ट पुढे सांगता येईल. प्रस्तुत तुला विज्ञानाची गोष्ट सांगतो, ती ऐक. अर्जुना, तर ऐक. हे महत्त्वादी ही माया माझी आहे. ज्याप्रमाणे आपल्या अंगाची पडछाया पडते, त्याप्रमाणे ती माझी छाया आहे आणि हिला प्रकृती असे समज. ही 8 प्रकारांनी वेगवेगळी आहे असेही म्हणतात. हिच्यामुळे त्रैलोक्य उत्पन्न होते. ही 8 प्रकारांनी वेगळी कशी, याचा विचार जर तुझ्या मनात असेल तर त्याचे विवेचन तू आता ऐक. पाणी, अग्नी, प्रकाश, पृथ्वी, वारा, मन, बुद्धी, अहंकार हे ते 8 वेगवेगळे भाग आहेत. आणि हे 8 भाग ज्या ठिकाणी लीन होऊन असतात, तीच माझी श्रेष्ठ प्रकृती असून तिला जीव असे नाव आहे. ती जडाला सजीव करते, जीवाला सज्ञान करते व मनाकडून शोक मोह मानावयास लावते. बुद्धीमध्ये जी जाणण्याची शक्ती आहे ती हिच्या सान्निध्यामुळे आहे व तिने अहंकाराच्या कौशल्याने जगत धरले आहे. ती सूक्ष्म प्रकृती कौतुकाने स्थूल प्रकृतीच्या परिणामास जेव्हा पावते, तेव्हा प्राणीवर्गरूपी नाणी पाडण्याची टांगसाळ सुरू होते. 4 प्रकारच्या आकृती अंडज, स्वेदज, जारज, उद्भिज या टाकसाळीतून आपोआप व्यक्तत्वाला येऊ लागतात. त्या 4 आकृती सारख्याच किमतीच्या असतात, परंतु त्यांचे आकार मात्र वेगवेगळे असतात. 84 लक्ष योनीचे आकार तयार होतात आणि इतर आणखी नाण्यांचे आकार त्या टाकसाळीच्या भांडारात जे तयार होतात त्यांची गणती नाही. त्या सर्व प्राणीरूप नाण्यांनी मायेचा गाभारा भरून जातो. याप्रमाणे पंचमहाभूतांची एकाच योग्यतेची अनेक नाणी तयार होतात. मग त्यांच्या भरण्याची गणती प्रकृतीच ठेवते. ती प्राणीरूप नाण्यांच्या आकृतीची योजना करून त्यांचा प्रसार करते. मग त्या आकृतीची आटणी करते व दरम्यान प्राण्यांकडून कर्माचा व्यवहार करून दाखवते. हे रूपक असो, परंतु तुला कळेल असे स्पष्ट सांगतो, तर नामरूपांचा विस्तार प्रकृतीच करते आणि प्रकृती तर माझ्या ठिकाणी भासते, यात अन्यथा नाही. म्हणून जगाचा आदी, मध्य व शेवट मीच आहे असे समज. मत्तः परतरं नान्यत् किंचिदस्ति धनंजय, मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव. हे रोहिणीचे जळ, तयाचे पाहता येईजे मूळ, तै रश्मी नव्हती केवळ, होयतो भाणू. या मृगजळाचे मूळ पाहू गेले असता ते सूर्यकिरण नसून तो केवळ सूर्यच आहे. तयाची परी किरीटी, या प्रकृते जालिये सृष्टी, जै उपसंहरुणी की जे लठी, तै मीची आहे. त्याप्रमाणे अर्जुना, ज्यावेळी या स्थूलाच्या परिणामाला पावलेल्या पराप्रकृतीपासून झालेल्या सृष्टीचा उपसंहार होऊन शेवट होतो, त्यावेळी पाहिले असता मीच आहे. ऐसे होय दिसे न दिसे, ते मजची माझी वडे असे, मिया विश्वधरिजे जैसे, सूत्रे मणी. त्याप्रमाणे जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय हे माझ्यामध्येच आहेत. ज्याप्रमाणे दोरा मण्याला धारण करतो, त्याप्रमाणे मी जगाला धारण करतो. सुवर्णाचे मणी केले, ते सोनियांच्या सुती ओविले, तैसे म्या जगधरिले सबाह्याभ्यंतरी. सोन्याचे मणी करून ते सोन्याच्या सुतात ओंबावेत, त्याप्रमाणे आत बाहेर जग मीच धरले आहे.
म्हणून पाण्यामध्ये रस किंवा वाऱ्यामध्ये स्पर्श अथवा सूर्यामध्ये जे तेज आहे ते मीच आहे असे समज. त्याचप्रमाणे पृथ्वीच्या ठिकाणी स्वभावता असणारा शुद्धवास मीच आहे, आकाशाच्या ठिकाणी असणारा शब्द मी आहे व वेदांमधील ओंकार मी आहे. मनुष्याच्या ठिकाणी अहंपणाचे सारभूत जे पुरुषत्व आहे तो पराक्रमी मी आहे, हे तत्व मी तुला बरोबर सांगतो. तेजाला अग्नी अशा नावाचे जे वरवर दिसणारे कवच आहे ते दूर केल्यावर जे स्वयंसिद्ध तेज असते ते मी आहे. आणि त्रैलोक्यामध्ये नाना प्रकारच्या योनीत प्राणी उत्पन्न होऊन आपापला आहार सेवन करून राहतात. कित्येक वाराच पितात, कित्येक गवतावर जगतात, कित्येक अन्नावर राहतात आणि कित्येक पाण्याने जगतात. याप्रमाणे प्राण्यांना ज्याच्या त्याच्या प्रकृतीला अनुसरून जो आहार दिसतो त्या सर्व निरनिराळ्या आहारांच्या ठिकाणी मीच एक अभिन्नत्वाने आहे. जे आत्मतत्व सृष्टीच्या उत्पत्तीकाली आकाशाच्या अंकुराने वाढते व जे सृष्टीच्या लयाच्या काळी ओंकाररूपी पटावरील अक्षरांचा ग्रास करते, जोपर्यंत हा विश्वाकार असतो तोपर्यंत जे विश्वासारखे दिसते, मग महाप्रलय काळी जे कोणत्याच आकाराचे नसते असे जे स्वभावता अनादी विश्वांचे बीज आहे ते मी आहे, हे मी तुला तळहातात देतो, म्हणजे स्पष्ट सांगतो. नंतर हे चांगले नीट समजावून घेऊन जेव्हा तू हे विचाराच्या गावाकडे आणशील, म्हणजे याचा विचार करशील, तेव्हा याचा उपयोग तुला चांगला दिसून येईल. परंतु हे विषयाला सोडून बोलणे राहू दे, ते मी आता बोलत नाही. आता माझ्या विभूती संबंधाने थोडक्यात सांगतो. तपस्वी लोकांच्या ठिकाणी तप ही माझी विभूती आहे असे समज. बलवान लोकांमध्ये जे आढळ बल आहे ती माझीच विभूती आहे व बुद्धिमानांच्या ठिकाणी जी बुद्धी म्हणून आहे ती माझीच विभूती आहे. ज्या कामाच्या योगाने धर्माचा उत्कर्ष होतो असा प्राणिमात्रांच्या ठिकाणी असणारा जो काम तो मी आहे असे आत्माराम श्रीकृष्ण म्हणाले. एरवी विकारांच्या फैलावानेच इंद्रियासच अनुकूल अशी कर्मे खरोखर करतो, परंतु ती कर्मे धर्मास विरुद्ध जाऊ देत नाही. कारण की जो काम शास्त्र निषिद्ध कर्माची आडवाट सोडून शास्त्रविहित कर्माच्या राजमार्गाने निघतो व त्याचप्रमाणे विधीच्या मार्गाने तो जात असताना त्याच्याबरोबर नियमरूपी मशाल जी चालतो अशा रीतीने काम चालतो, म्हणून धर्माची पूर्तता होते. मग तो काम संसार भोगतो, म्हणजे मोक्षतीर्थातील जणू काय मोतीच भोगतो. जो काम वेदाच्या मोठेपणाच्या मांडवावर कर्मसृष्टी रूप वेल कर्मफलासह त्यांची पाने मोक्षाला जाईपर्यंत भिडतो असा नियम केलेला व प्राणिमात्रांच्या उत्पत्तीस कारण असणारा जो काम तो मी आहे असे योग्यांचा श्रेष्ठ पुरुष श्रीकृष्ण म्हणाले. हे वेगवेगळे किती सांगावे. आता जेवढे म्हणून पदार्थ आहेत तेवढे सर्व माझ्यापासूनच आकाराला आले आहेत असे समज. जे सात्विक राजस किंवा तामस पदार्थ आहेत ते सर्व माझ्या स्वरूपापासून उत्पन्न झाले आहेत असे समज. हे पदार्थ माझ्या ठिकाणी उत्पन्न झाले, परंतु या पदार्थात मात्र मी नाही. ज्याप्रमाणे जागृतीपासून स्वप्न उत्पन्न झाले असले तरी स्वप्नातील डोहात जागृती बुडत नाही, म्हणजे स्वप्नात जागृती नसते. अथवा ज्याप्रमाणे भरीव बी गोठलेला रसच असतो व त्यापासून अंकुर उत्पन्न होऊन त्याचेच लाकूड बनते, मग त्या लाकडाच्या ठिकाणी बीपणा काही आहे का सांग. त्याप्रमाणे मी जरी विकारलेला दिसलो तरी मी त्या विकारात नाही. आकाशामध्ये ढग उत्पन्न होतात, परंतु ढगात केवळ आकाश नसते, किंवा ढगात पाणी असते परंतु पाण्यात ढग नसतात. मग त्या पाण्याच्या जोराने उत्पन्न झालेले जे लखलखीत तेज दिसते त्या विजेमध्ये पाणी आहे काय सांग. अग्नीपासून धूर तयार होतो, त्या धुरात अग्नी आहे काय.
त्याप्रमाणे जरी विकार माझ्यापासून झाले तरी मी विकारी होत नाही. परंतु पाण्यात उत्पन्न झालेले गोंडाळ ज्याप्रमाणे पाण्याला झाकून टाकते किंवा ढगांच्या योगाने आकाश खोटेच झाकल्यासारखे होते. अरे अर्जुना, स्वप्न हे खोटे आहे असे म्हटले तरी आपण निद्रेच्या अधीन झाल्यामुळे ते जेव्हा आपल्या अनुभवाला येते त्यावेळी ते आपल्यालाच आठवण होऊ देते का? हे वरील दृष्टांत राहू दे. डोळ्यांचे पाणी डोळ्यात गोठून त्याचा पडदा डोळ्यावर येतो. तो पडदा डोळ्यांची दृष्टी नाहीशी करत नाही का? त्याप्रमाणे त्रिगुणात्मक माया माझीच पडलेली छाया आहे. ती जणू काय पडद्याप्रमाणे माझ्या आड आली आहे. मला तिने झाकले आहे. म्हणून प्राणी मला जाणत नाहीत. ते माझेच आहेत पण मदरूप होत नाहीत. ज्याप्रमाणे मोतेही पाण्याचीच होतात पण पाण्यात विरघळत नाहीत. जसे मातीचे मडके करावे व ते केल्याबरोबर कच्च्या स्थितीत मातीशी मिळवले तर मातीत मिळून जाईल, पण ते मडके भाजले असता ते मातीशी न मिळता खापर रूपाने वेगळे राहते. त्याचप्रमाणे सर्व प्राणीमात्र हे खरोखर माझे अवयव आहेत, पण मायेच्या योगाने ते जीवदशेस आले. म्हणून ते प्राणी माझेच असून मी नाहीत आणि माझेच असून मला ते ओळखत नाहीत, कारण मी आणि माझेपण या भ्रांतीने ते विषयांध झाले आहेत. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. आता महदादी हे माझी माया उतरोनिया धनंजया मी होई जे हे आया कैसे निये. आता अर्जुना, महतत्वादी जी माझी माया ती पार उतरून मद्रूप होणे हे साध्य कसे होईल? जिये ब्रह्मचळांचा आखाडा पहिली या संकल्पजळाचा उघडा सवेची महाभूतांचा बुडबुडा साना आला. जी माया नदी ब्रह्मरूपी पर्वताच्या तुटलेल्या कड्यातून मूळ संकल्परूपी उसळीने निघाल्याबरोबर तिच्यात पंचमहाभूतांचा लहान बुडबुडा उत्पन्न झाला. जे सृष्टी विस्ताराचे निओघे चढत काळ कलनेचे निवेगे प्रवृत्ती निवृत्तींची तुंगे तंटे सांडी. जी सृष्टीच्या विस्ताररूपी योगाने कालाचा ग्रास करणाऱ्या शक्तिरूपाच्या वेगाने वाढून प्रवृत्ती व निवृत्ती या दोन्ही उंच काठाबाहेर वाहते. जे गुणघनाचेनी वृष्टी भरे भरली मोहाचेनी महापुरे घेऊणी जात नगरे यमनियमांची. जी गुणरूपी मेघांचा जोरदार वर्षाव झाल्याने मोहरूपी महापुराणे भरून यमनियमरूपी गावे वाहून नेते. जेथ द्वेषांचा आवती दाटत मत्सराचे वळसे पटत पडत माझी प्रमदादी तळपत महामीन. जी द्वेषरूपी भोवऱ्याने दाट भरली आहे व मत्सररूपी वळणे जिला पडली आहेत व जिच्यामध्ये तरुण स्त्रिया वगैरे मोठे मासे चमकत आहेत. जेथ प्रपंचाची वळणे कर्मांची ओभाणे वरी तरताती ओसाणे सुखदुःखांची. जिच्यामध्ये प्रपंचरूपी वळणे आहेत, जिला काम कर्मरूपी पूर येत आहे आणि सुखदुःखरूपी पुराड जिच्यावर तरत आहे. रतीची या बेटा आदळती कामाचिया लाटा जेथ जीव फेन संघाटा सैंघ दिसे. रतीच्या बेटावर जिच्या कामरूपी लाटा आदळतात व जेथे जीवरूपी फेसाचा समुदाय एकसारखा दिसतो. अहंकाराचिया चळिया वरी बदत्रयाचिया उकळिया
जेथ विषयो मिरचिया आकळिया उल्हाळे घेती. जिच्यामध्ये अहंकाराच्या मोठ्या धारा आहेत, त्यावर विद्या धन व कुल ह्या 3 मदांच्या उकळ्या येत आहेत. व ज्या नदीमध्ये विषयरूपी लाटांवर लाटा उसळतात. उदो अस्ताचे लोंढे पाडीत जन्म मृत्यूचे चोंढे. तेत पांचभौतिक बुडबुडे होती जाती. ज्या नदीत उदयस्तांचे लोंढे जन्ममृत्यूरूप खळगे पाडतात व ते पंचमहाभूतापासून आलेले शरीर रूपी बुडबुडे होतात व जातात. संमोह विभ्रममासे गिळीत धैर्याची आविसे. तेथ दिव्हाडे भोवते वळसे अज्ञानाचे. अविवेक व गोंधळ हेच कोणी मासे ते सात्विक धर्मरूपी आमिष गिळतात व ज्या नदीत अज्ञानाचे भोवरे वक्रगतीने फिरतात. भ्रांतीचेनी खडुळे रेवले आस्थेचे अवगाळे. रजोगुणाचे निखळाळे स्वर्गू गाजे. जिच्यात भ्रांतीच्या गढूळपणाने आशारूप गाळात पाणी फसले व रजोगुणाच्या खळबळीने स्वर्ग गाजू लागला. तमाचे धारसे वाड सत्वाचे स्थिरपण जाड. किंबहुणा हे द्वाड माया नदी. अशा या माया नदीत तमोगुणाची मोठी धार असते. सत्वगुणाचा स्थिरपणा गंभीर असतो. फार काय सांगावे, ही माया नदी तरुण जाण्यास फार कठीण आहे. पै पुनरावृत्तीचेनी उघडे झळंबती सत्यलोकीचे हुडे. घाये गडबडती धोंडे ब्रह्मगोलगाचे. तिच्या पुनर्जन्मरूपी लाटांची उसळी सत्यलोकांच्या बुरजावर जाऊन आदळते व पुनरावृत्तीच्या आघाताने ब्रह्मांडाचे धोंडे कोसळून पळतात. तया पाणियाचे वहिलेपणे अजुनी न धरती ओभाणे. ऐसा महापूर हा कवणे तरी जे लगा. त्या पाण्याच्या वेगाने वाहत असलेल्या जोराचा पूर अद्याप थांबत नाही. असा हा मायेचा महापूर कोण तरून जाईल. एथ एक नवलाओ जो जो कीजे तरणो पाओ. तो अपाओ होयते ऐक. या माया नदीच्या संबंधाने एक आश्चर्य आहे. ते हे की हिच्यातून तरुण जाण्याला जो म्हणून उपाय करावा तो अपायच होतो. तो प्रकार कसा ते ऐक. एक स्वयंबुद्धीचा बाही रिगाले तयांची शुद्धीची. नाही एक जाणिवेचा डोही गर्वेची गिळिले. एक आपल्या बुद्धिरूपी बाहूने ही नदी तरून जाण्याकरिता या नदीत शिरले. ते कोठे गेले त्याचा पत्ता नाही. आणि दुसरे किती एक माया नदीत ज्ञानाच्या डोहामध्ये अभिमानाने गिळले गेले. एकी वेदत्रयाचिया सांगडी घेतलिया अहंभावाची धोंडी. ते घोडी ते मदमीनांचा तोंडी सगळेची गेले. किती एकांनी 3 वेदरूपी सांगडीचा आश्रय केला, पण त्याबरोबर अभिमानाचे मोठे धोंडे घेतले. ते मदरूपी माशाच्या तोंडात संबंध गेले. एकी वेदत्रयाचिया सांगडी घेतलिया अहंभावाचिया धोंडी. ते मदमीनाचा तोंडी सगळेची गेले.
किती एकांनी 3 वेदरूपी सांगडीचा आश्रय केला, पण त्याबरोबर अभिमानाचे मोठे मोठे धोंडे घेतले, ते मदरूपी माशांच्या तोंडात आख्ये गेले. एकी वयसेचे जाड बांधिले, मग मन्मनाथाचिये कासे लागले, ते विषय मगरी सांडिले चघळूनिया. किती एकांनी तारुण्यरूपी कांसवेटा कमरेस बांधला, मग मदनाच्या कासेला लागले, ते विषयरूपी मगरांनी चघळून टाकले. आता वृद्धाप्याचिया तरंगा, माझी मतिभ्रंशाचा जरंगा, तेने कवळी जाता ती पैगा चहूकडे. आता म्हातारपणरूपी लाटेमध्ये असलेल्या बुद्धिभ्रंशरूपी जाळ्याने ते चोहो बाजूंनी व्यापले जातात. आणि शोकांचा कडा उपडत, क्रोधाचा आवर्ती दाटत, आपता गिधी चुंबिजत उधवला ठाई. आणि शोकरूपी काठावर आपटून, क्रोधरूपी भोऱ्यात गुरफटून ज्या ठिकाणी वर येतात, त्या ठिकाणी संकटरूपी गिधाडांकडून टोचले जातात. मग दुःखाचे निबरवटे बोंबले, पाठी मरणाचिये रेवे रेवले, ऐसे कामाचिये कासे लागले, ते गेले वाया. नंतर ते दुःखरूपी चिखलाने भरले, मग मरणाच्या गाळात फसले. याप्रमाणे ज्यांनी कामाचा आश्रय केला, ते व्यर्थ गेले. एकी यजनक्रियेची पेटी, बांधोनी घातली पोटी, ते स्वर्गसुखाचा कपाटी शिरकोणी ठेले. किती एकांनी यज्ञक्रियारूपी पेटी माया नदीमध्ये तरण्याकरता आपल्या पोटाशी बांधली, ते स्वर्गसुखाच्या कपारीमध्ये अडकून राहिले. एकी मोक्षी लागावयाचिया आशा, केला कर्मभायांचा भरवसा, परी ते पडले वळसा विधिनिषेधांचा. किती एकांनी मोक्षरूपी पलीकडल्या तीराला लागावे या आशेने कर्मरूपी बाहूंवर विश्वास ठेवला, परंतु ते विधिनिषेधांच्या वळणात सापडले. जेथ वैराग्याची नाव न रिगे, विवेकाचा तागा न लगे, वरी काही तरो योगे तरी विपाये तो. ज्या माया नदीत वैराग्याची नाव प्रवेश करू शकत नाही व त्याचप्रमाणे विवेकरूपी वेळूला ठाव लागत नाही, या उपर अष्टांग योगाने काही तरुणोपाय होतो, पण तो क्वचित होतो. जरी अपथ्यशीळा व्याधी, कळे साधूसी दुर्जनाची बुद्धी, की रागी सांडी रिद्धी आली शांती. जर पथ्य न करणाराला रोग घालवता येईल, किंवा साधूला दुर्जनाची बुद्धी कळेल, अथवा लोभी पुरुषास त्या ऐश्वर्याची प्राप्ती झाली असता त्याचा तो त्याग करील. ऐसे जीवाचिये अंगवणे, ये माया नदीचे उतरणे, हे कास या सारिखे बोलणे म्हणावे पा. याप्रमाणे अंगच्या सामर्थ्याने ही नदी उतरून जाणे हे म्हणणे कशासारखे आहे म्हणून सांगावे. जरी चोरा सभा दाटे, अथवा मीना गळू घोटे, ना तरी भेडा उलटे विवसी जरी. चोरांना जर चौकशी करणारे सभासद भीतील, अथवा माशाला जर गळ गिळता येईल, किंवा एखाद्या भित्र्या मनुष्याला पिशाच्यावर हल्ला करता येईल, पाडस वागुर करांडी, जरी मुंगी मेरू ओलांडी, तरी मायेची पैलधडी देखती जीव.
हरिणाच्या पाडसाला जर जाळे कुडतडून तोडता आले, मुंगीला जर मेरू पर्वत ओलांडता आला, तर माया नदीच्या पलीकडचा काठ जीव पाहू शकतील. म्हणून गा पंडुसुता, जैसी सकामान जिनवेची वणिता, तैसी मायामय हे सरिता, न तरवे जीवा. म्हणून हे अर्जुना, ज्याप्रमाणे विषयासक्त पुरुषाला स्त्री जिंकता येत नाही, त्याप्रमाणे जीवांनाही मायारूप नदी स्वसामर्थ्याने तरता येत नाही. एथ एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया ऐलीच थडिये सरले, मायाजळ. या ठिकाणी जे सर्व भावाने मला भजले, ते एक ही महानदी सहज तरुण गेले. त्यांना महानदीच्या अलीकडच्या काठावर तिचे पाणी संपले. जया सद्गुरु तारू पुढे, जे अनुभवाचिये कासे गाडे, जया आत्मनिवेदन तरांडे आकळले. ज्यास सद्गुरु हा पुढे तारणारा नावाडी आहे, ज्या साधकांनी आत्मानुभव रूपी कासोटा घट्ट बांधला आहे व ज्यांना आत्मनिवेदन रूपी ताफा प्राप्त झाला आहे, जे अहंभावाचे ओझे सांडुनी, विकल्पाचिया झुळका चुकवाऊनी, अनुरागाचा निरुताऊनी पाणी ढाळू. जे अहंभावाचे ओझे टाकून, विकल्परूपी वाळ्याच्या झुळका चुकवून, संसारावरील प्रेमाच्या ओहोटीचे पाणी तपासून, जया ऐक्याचिया उतारा, बोधाचा जोडला तारा, मग निवृत्तीचिया पैलधीरा, झेपावले जे. व ज्यांना जीव व परमात्मा यांच्या ऐक्यरूपी उतार असलेल्या पाण्यात ज्ञानरूपी सोपी पायवाट सापडून मग ते पलीकडल्या निवृत्तीरूप तीराकडे वळले. ते उपरतीचा वावी सेलत, सोहम भावाचे निथावे पेलत, मग निघाले अनकळीत निवृत्ती तटी. वैराग्यरूपी हातात पाणी तोडीत, वैराग्यरूपी हातांनी पाणी तोडीत व मीच परमात्मा आहे अशा समजुतीच्या बळाने तोल सांभाळीत, कसल्याही अडचणीत न पडता निवृत्तीरूपी काठावर ते बाहेर आले. येणे उपाये मज भजिले, ते हे माझी माया तरले, पर्यैसे भक्त विपाईले बहुवस नाही. या उपायाने जे मला भजले, तेही माझी माया तरून गेले, परंतु असे भक्त थोडे आहेत, फार नाहीत. कारण की वरील साधकांशिवाय बहुतेक इतरांना अहंकार रूपी भूतांचा संचार झाल्यामुळे त्यांना आत्मज्ञानाची विस्मृती झालेली असते. यावेळी नियमरूप वस्त्राची आठवण त्यांना राहत नाही, पुढे असलेल्या अधोगतीची लाज त्यांना वाटत नाही व वेद ज्या गोष्टी करू नये म्हणतो त्या गोष्टी ते करतात. अर्जुना पहा, ज्या कार्याकरता या शरीररूपी गावाला ते आले, तो कार्यभाग सर्व सोडून देऊन इंद्रियरूपी गावाच्या राजरस्त्यावरून ममत्वाच्या व माझेपणाच्या गडबडीने नाना प्रकारच्या विकारांचे समुदाय ते गोळा करतात. दुःख शोकांच्या घावाने कितीही मारले तरी त्यांना त्याची आठवणच राहत नाही. हे सांगावयाचे कारण एवढेच की ते असे मायेने ग्रासलेले असतात. म्हणून ते मला चुकले. आता ऐक, दुसरे ज्यांनी आपले आत्महित वाढते केले ते मला 4 प्रकारांनी भजले. त्यातील जो पहिला त्याला आर्त म्हणावे, दुसऱ्याला जिज्ञासू या नावाने ओळखावे आणि तिसरा अर्थार्थी आणि चौथा तो ज्ञानी होय असे समजावे. तेषां ज्ञानी नित्ययुक्त एकभक्तिर्विशिष्यते, प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थम् अहं स च मम प्रियः.
तेथ आरतू तो आरतीचेनी व्याजे, जिज्ञासू तो जानवायाची लागी भजे, तिजे नितेने इच्छिजे अर्थसिद्ध. त्यात जो आर्त आहे तो पीडेच्या निमित्ताने भक्ती करतो, व जो जिज्ञासू आहे तो जाणण्याकरिताच भक्ती करतो, आणि त्यातील जो तिसरा तो अर्थप्राप्तीसाठी इच्छा करतो. मग चौथियाच्या ठाई काहीची करणे नाही, म्हणून भक्तू एक पाही ज्ञानिया जो. मग राहिलेल्या चौथ्याच्या ठिकाणी काही कर्तव्य उरलेले नसते. म्हणून अर्जुना, तो ज्ञानी आहे, तोच एक भक्त आहे असे समज. जे तया ज्ञानाचे निप्रकाशे, फिटले भेदा भेदांचे कवडसे, मग मीची जाहला समरसे, आणि भक्तू हि तेविची. कारण की ज्ञानाच्या प्रकाशाने त्याच्या ठिकाणी द्वैताद्वैतरूपी अंधार नाहीसा होतो. नंतर ब्रह्मैक्य भावाने तो मद्रूप होतो, आणि मद्रूप होऊन सुद्धा तो माझा भक्त असतोच. परी आणिकांचिये दिठी, नावेक जैसा स्फटिकचू आभासे उदक, तैसा ज्ञानी नवे कौतुक सांगता तो. जसा इतरांच्या दृष्टीला स्फटिकच क्षणभर पाण्यासारखा भासतो, नंतर तसा इतरांच्या दृष्टीला ज्ञानी हा त्याच्या बाह्यक्रियाहून माझ्याहून वेगळा दिसतो. पण ज्ञानी हा तसा माझ्याहून वेगळा नाही. त्याचे वर्णन करण्यास मोठे कौतुक वाटते. जैसा वारा का गगनी विरे, मग वारे पण वेगळे नुरे, तेवी भक्त हे पैजन सरे, जरी ऐक्याला. ज्याप्रमाणे वारा आकाशात विराला म्हणजे त्याचे वारे पण वेगळे राहत नाही, त्याप्रमाणे ज्ञानी जरी माझ्याशी ऐक्याला पावला तरी त्याची भक्त ही प्रतिज्ञा जात नाही. जरी पवन हालवूनी पाहिजे, तरी गगना वेगळा देखिजे, एरवी गगन तो सहजे, असे जैसे. जसा वारा हलवून पाहिला तर तो आकाशाहून भिन्न देखील दिसतो, एरवी तो वारा स्वभावतः आकाशरूप असतो. तैसे शरीरे हणकरमे, तो भक्त ऐसा गमे, परियंतरे प्रतीती धरमे, मीची जाहला. त्याप्रमाणे ज्ञानी पुरुष जेव्हा शारीरिक क्रिया करतो त्यावेळा तो भक्त असा वाटतो, पण आतील अनुभवाच्या अंगाने तो मदरूपच झालेला असतो. आणि ज्ञानाचेनी उजडलेपणे, मी आत्मा ऐसे तो जाणे, म्हणून मीही तैसेची म्हणे, उचंबळला सांता. आणि ज्ञानाचा उदय झाल्यामुळे तो मला आपला आत्मा समजतो, म्हणून मीही आनंदभरित होऊन ज्ञानी हा माझा आत्मा आहे असे म्हणतो. हा गा जीवा पैलकडीलिये खुणे, जो पाओनी वावरो ही जाणे, तो देहाचे निवेगळेपणे, काय वेगळा होय. अरे अर्जुना, जीवाच्या पलीकडील खुणेच्या ठिकाणी प्राप्त होऊन जो भक्तीचा व्यवहार कसा करावा हे समजतो, तो देहाच्या वेगळेपणाने खरोखर वेगळा होईल काय. म्हणून आपापल्या हिताच्या इच्छेने वाटेल तो भक्त मला झोंबतो, परंतु मी ज्याच्यावर प्रेम करतो असा त्यापैकी एक ज्ञानी भक्त होय. असे पहा अर्जुना, दुभत्याच्या आशेने लोकच गाईला चारा घालतात, परंतु दोरा वाचून वासरांचा पाश कसा बळकट आहे. याचे कारण एवढेच की ते वासरू शरीराने, मनाने व प्राणाने दुसऱ्या आईखेरीज कोणासही जाणत नाही. जे त्याला पुढे दिसेल त्याला ही माझी आईच असे ते म्हणते.
ते वासुरू इतके गायीच्या ठिकाणी अन्यगती असते, म्हणून गायीचीही त्याच्यावर तशीच प्रीती असते. म्हणून श्रीकृष्ण जे वर म्हणाले ते खरे आहे. तर भगवंतानी म्हटले, हे असो, इतर 3 भक्त जे तुला सांगितले ते देखील आम्हाला चांगले आवडते आहेत. परंतु मला जाणून जो ज्ञानी भक्त मागे पहावयास विसरला, देहेंद्रियादी प्रपंचाला विसरला, ज्याप्रमाणे नदी समुद्राला मिळाल्यावर माघारी वळत नाही, त्याप्रमाणे अंतःकरणरूपी गुहेमध्ये उत्पन्न झालेली ज्याची अनुभवरूपी गंगा मला मिळाली आहे, तो मी आहे, हे शब्दाने विचार करून काय सांगू. वास्तविक पाहिले तर ज्ञानी म्हणून जो म्हणतात तो माझा केवळ आत्माच आहे. ही गोष्ट शब्दांनी सांगण्यासारखी नाही, परंतु काय करावे ही न बोलण्यासारखी गोष्ट पण तुला सांगितली. बहूनां जन्मनामन्ते ज्ञानवान् मां प्रपद्यते वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः. जे तो विषयांची मोठ झाडी, माझी कामक्रोधांची साकडी, चुकावूनी आला पाडी, सद्वासेनेची या. कारण तो विषयांच्या दाट झाडीतून काम क्रोध यांची संकटे टाळून चांगल्या वासनारूपी डोंगरावर आला. मग साधू संगे सुभटा, उजू सत्कर्माचिया वाटा, अप्रवृत्तीचा अव्हाटा डावलूनी. मग संतांच्या संगतीने विहित कर्माच्या सरळ मार्गाने निषिद्ध आचरणाचा आळमार्ग टाकून आणि जन्मशतांचा वाहतवणा, देवीची आस्थेची आनलेची वाहना, तेत फल हेतूचा उगाणा कवणू चाळी. आणि शेकडो जन्मांच्या कर्ममार्गाने प्रवास करीत असता तो फलाशेच्या वाहना अंतःकरणरूपी पायात घालीत नाही. अशा स्थितीत स्वर्गादी फलांच्या हेतूचा हिशोब कोणी करावा. ऐसा शरीर संयोगाची राती, माझी धावता सडिया आयती, तव कर्मक्षयाची पाहती पहाट झाली. त्याप्रमाणे देह तादात्म्यरूप रात्रीत सर्वसंग परित्यागरूपी तयारीने धावत असताना कर्माच्या क्षयाची उजाडती पहाट झाली. तैसी गुरुकृपा उखा उजळली, ज्ञानाची ओतपली पडली, तेत साम्याची वृद्धी उघडली, तयाची ये दिठी. त्याचप्रमाणे गुरुकृपारूप उषक्काल झाला व ज्ञानरूपी कोवळे ऊन पडले, तेव्हा त्या प्रसंगी त्याच्या दृष्टीला ब्रह्मैक्याचे ऐश्वर्य दिसू लागले. ते वेळी जयाकडे वास पाहे, देवता मीची तया एक आहे, अथवा निवांत जरी राहे तरी मीची तया. त्यावेळी जो जिकडे तिकडे पाहिल तिकडे तिकडे त्याला मी एकच आहे, अथवा तो जरी निवांत राहिला तरीही त्याला मीच आहे. हे असो आणिक काही, तया सर्वत्र मी वाचुनी नाही, जैसे सबाह्य जळडोही बुडालिया घटा. हे बोलणे असो, त्याला सर्व ठिकाणी माझ्या वाचून दुसरे काही एक नाही. ज्याप्रमाणे डोहात घट बुडाला असता त्याच्या आत व बाहेर जसे पाणीच असते, तैसा तो मज भीतरी, मी तया आतू बाहेरी. हे सांगिजे बोलवरी, तैसे नव्हे. त्याचप्रमाणे तो माझ्यामध्ये असतो व मी त्याच्या आत बाहेर असतो. ही स्थिती शब्दाने सांगता येईल अशी नाही. म्हणून असो हे यापरी, तो देखे ज्ञानाची वाखारी, तेने संसरलोणी करी आपू विश्व. म्हणून हे राहू दे, याप्रमाणे तो ज्ञानाचे भांडार पाहतो व त्या योगाने सावरल्यामुळे सर्व जग
आत्मरूपाने पाहतो. हे समस्तही श्री वासुदेव, ऐसा प्रतितिरसाचा ओतला भाव, म्हणून भक्तान माझी राहो आणि ज्ञानिया तोची. हे संपूर्ण विश्व मी श्री वासुदेवच आहे अशा अनुभवरूपी रसाचा त्याला भाव ओतलेला असतो. म्हणून सर्व भक्तांमध्ये तो राजा आहे आणि ज्ञानीही तोच आहे. हे समस्तही श्री वासुदेव, ऐसा प्रतितिरसाचा ओतला भाव, म्हणून भक्तान माझी राहो आणि ज्ञानिया तोची. हे संपूर्ण विश्व श्री वासुदेव आहे अशा अनुभवरूपी रसाचा त्याचा भाव ओतलेला असतो. म्हणून तो सर्व भक्तांमध्ये राजा आहे आणि ज्ञानीही तोच आहे. जयाची ये प्रतीतीचा वाखौरा, पवाडू होय चराचरा, तो महात्मा धनुर्धरा दुर्लभू आथी. ज्याच्या अनुभवरूपी भांडारात स्थावर जंगमात्मक अखिल विश्वाचा समावेश होतो, हे अर्जुना, तो महात्मा दुर्लभ आहे. एरबहू जोडती किरीटी, जयांची भजने भोगासाठी, जे आशा तिमिरे दृष्टी मंद झाले. ज्यांची भजने भोगासाठी असतात व ज्यांची दृष्टी आशारूपी नेत्ररोगाने मंद झालेली असते, असे इतर भक्त पुष्कळ मिळतात. आणि फलाविषयीच्या तीव्र इच्छेमुळे अंतःकरणात कामाने प्रवेश केला आणि त्याच्या संसर्गाने ज्ञानाचा दिवा गेला, असे दोन्ही प्रकारचे अंधारात ते पडले. म्हणून त्यांच्या जवळ असणारा जो मी, त्याला ते चुकले. नंतर निरनिराळ्या देवतांना सर्व भावाने भजू लागले. अगोदरच देहात्मबुद्धीचे दास, त्याशिवाय आणखी भोगाकरिता दीन झालेले असे ते लोक मग त्या विषय सुखाच्या लालसेने इतर देवांची कशा कौतुकाने भजन करतात ते पहा. त्या देवताच्या आराधनेविषयी जो नियम प्रसिद्ध आहे, त्याचा आश्रय करून कोणते उपचार करावे लागतात ते जमवून आणि ते उपचार अर्पण कसे करावेत हे समजून घेऊन शास्त्राने सांगितल्याप्रमाणे विधिवत कर्म करतात. परंतु जो ज्या अन्य देवतांना भजावयाची इच्छा करतो, त्यांची ती इच्छा पूर्णपणे पुरविणारा मीच आहे. देवदेवतांतरातून मीच आहे हा निश्चय देखील त्यास नसतो. त्या देवताविषयी त्याची भिन्न भिन्न समजूत असते. मग त्या देवतेचे जे योग्य आराधन असेल ते श्रद्धेने आपली कार्यसिद्धी होईपर्यंत संपूर्ण आचरतो. याप्रमाणे ज्याने ज्याची इच्छा करावी त्याला ते फळ मिळते, पण ते देखील सर्व माझ्यामुळेच होते. परंतु ते भक्त मला जाणत नाहीत, कारण ते कल्पनेच्या बाहेर पडत नाहीत व म्हणून त्यास नाशवंत असे इच्छिलेले फळ प्राप्त होते. फार काय सांगावे, असे जे भजन आहे ते जन्ममरणाला देणारे आहे आणि त्या भजनाने मिळणारा हा ऐहिक पारत्रिक फलभोग क्षणभर दिसणारे स्वप्नच आहे. हे एका बाजूला राहू दे. मग वाटेल ते का दैवत असेना, परंतु जो ज्या देवतांना भजतो त्या देवत्वास प्राप्त होतो. दुसरे जे शरीराने, मनाने व प्राणाने अखंड माझ्या भजनाच्या मार्गात आहेत, ते देह पडल्यावर मीच होतात. पण लोक तसे करीत नाहीत. व्यर्थ आपापल्या हिताचा तोटा करतात. ते त्यांचे करणे तळहातातील पाण्यात पोहण्याप्रमाणे आहे, किंवा अमृताच्या समुद्रामध्ये बुडी घ्यावी आणि मग तोंड का घट्ट मिटून धरावे आणि मनात तर डबक्यातील पाण्याची आठवण का धरावी. अमृतात शिरून तोंडात अमृत जाऊ न देता मरावे, असे हे कशाला करावे. तर अमृतामध्ये सुखाने अमृत होऊन का राहू नये. अर्जुना, त्याप्रमाणे फलाशेचा पिंजरा टाकून आत्मानुभवरूपी पंखाने चिदाकाशात हवा तसा संचार करणारा
करणारा समर्थ का होऊ नये? त्या चिदाकाशात आपण जितके जास्त उंच जाऊ तितका आपणाला सुखाने संचार करायास हवा तसा विस्तार मिळतो. त्या अमर्याद स्वरूपाला माप का घालावे? मला निराकाराला साकार का समजावे? मी स्वतः सिद्ध असता माझ्या प्राप्तीसाठी साधने करून का मरावे? अर्जुना, पण ह्या सर्व बोलण्याचा विचार करायला तर बहुत करून ह्या जीवांना ही गोष्ट समजत नाही. कारण की ते योगमायेच्या पडद्याने आंधळे झाले आहेत. म्हणून प्रकाशाने भरलेल्या दिवसाच्या बळाने देखील ते मला पाहत नाहीत. सहज विचार करून पाहिले तर ज्यामध्ये मी नाही असा काही पदार्थ मात्र आहे काय? असे पहा की रसाशिवाय पाणी कोठे आहे काय? वारा कोणाला शिवत नाही, आकाश कोठे व्यापित नाही. हे बोलणे राहू दे. मीच एक सगळ्या विश्वास व्यापून राहिलो आहे. ह्या जगात जितके प्राणी होऊन गेले ते मीच होऊन राहिले आणि हल्ली जितके प्राणी हयात आहेत तेही मीच आहे. पुढे जे प्राणी होणार आहेत तेही माझ्याहून निराळे नाहीत. आणि हे फक्त बोलावयाचेच, वास्तविक काही होत नाही व जात नाही. दोरीवर भासणारा साप कोणत्या जातीचा आहे? म्हणजे डोंबा काळा आहे की बडी कवड्या आहे का गव्हाळा गव्हासारख्या ठिपक्यांचा आहे असा कोणताही निश्चय करता येत नाही. त्याप्रमाणे प्राण्यासंबंधी निश्चय करता येत नाही, कारण प्राणी मिथ्या आहेत. अर्जुना, याप्रमाणे मी सदा अखंडित असता या प्राण्यांच्या मागे जन्ममरणरूपी संसार लागला आहे, तो वेगळ्या प्रकाराने. आता या संबंधी थोडीशी गोष्ट सांगतो, ऐक. जेव्हा अहंकार आणि देह यांचे प्रेम एकमेकांवर जडले तेव्हा त्यांना इच्छा ही मुलगी झाली. नंतर ती इच्छा कामरूपी तारुण्याला आली. यावेळी तिचे द्वेषाशी लग्न लावले. त्या दोहोंपासून द्वंद्वमोह जन्मला. मग त्यांचा आजा जो अहंकार त्याने त्याला वाढविले. तो द्वंद्व मोह सात्विक धैर्याला नेहमी प्रतिकूल असतो आणि आशारूपी रसाने पुष्ट झाला असता तो छळणारा द्वंद्वमोह नियमांना जुमानीत नाही. अर्जुना, संतोष असंतोषरूप दारूच्या योगाने उन्मत्त होऊन पंचविषयरूपी खोलीमध्ये विचाररूपी स्त्रीसह राहतो. त्या द्वंद्वमोहाने अंतःकरण शुद्धीच्या वाटेवर विकल्परूपी काटे पसरले आणि नंतर निषिद्ध कर्माचे आडमार्ग खुले केले. त्या योगी प्राणी भांबावले म्हणून संसाररूपी अरण्यात पडले आणि मग मोठमोठ्या दुःखांच्या दांडक्याने बडविले गेले. असे विकल्पांचे पोकळ अनुचितार्थ काटे पाहून जे बुद्धिभंशरूपी माघार घेतच नाहीत, ज्यांनी सरळ एकनिष्ठेच्या पावलांनी विकल्परूपी काट्यांचे टोके चेंगरून मोठमोठ्या पातकांचे आरण्य मागे टाकले आहे, नंतर ज्यांनी पुण्यरूपी धाव घेतली आणि जे माझ्याजवळ प्राप्त झाले, फार काय सांगावे. असे ते भक्त या काम द्वंद्व मोह वगैरे वाटमाऱ्यांच्या तडाख्यातून सुटले. अर्जुना, सहज विचार करून पाहिले तर ज्या प्रयत्नाने जन्ममरणाची कथा संपते अशा प्रयत्नास ज्यांची इच्छा उत्पन्न करते, मग त्यांना तो प्रयत्नच एकदम संपूर्णपणे परब्रह्मरूपाने फळाने फलद्रूप होतो. ते परब्रह्मरूपी फळ पिकले असता त्यातून पूर्णतेचा रस गळतो. त्यावेळी कृतकृत्यतेने जग मरून जाते व ब्रह्माच्या सहज स्थितीची अनोळख फिटते. कर्माचे प्रयोजन संपते व मन नाहीसे होते. अर्जुना, ज्याच्या व्यापाराला भांडवल मी असतो त्याला असा अध्यात्माचा लाभ होतो. त्याच्या साम्याच्या वाढीने ऐक्याचा व्यापार साधतो. त्या ऐक्याच्या ठिकाणी तो भेदाचे दारिद्र्यच जाणत नाही. अधिभूतासह
म्हणजे शरीरासह मला परमात्म्याला अनुभवांच्या द्वारा यथार्थ जाणून त्यांनी अधिदैवाला जीवाला आकलन केले जाणले, ज्यास वरील ज्ञानाच्या बळाने अधियज्ञ जो मी तो अनुभवास येतो, ते पुरुष शरीराच्या वियोगाच्या वेळेला दुःखी होत नाहीत. सहज विचार करून पाहिले तर आयुष्याची दोरी तुटली की मरणाऱ्या प्राण्यांची खळबळ उडते. ती पाहून न मरणाऱ्यांच्याही चित्ताला प्रलयकाळ ओढावला असे वाटत नाही काय? परंतु ज्ञानी पुरुषांच्या बाबतीत कोण जाणे कसे होते ते? जे माझ्या स्वरूपाशी एकरूप होऊन गेले आहेत ते अंतकालाच्या गडबडीत मला विसरतच नाहीत. सहज विचार करून पाहिले तर असे जे निपुण आहेत तेच माझ्या ठिकाणी स्थिर अंतःकरण झालेले योगी आहेत असे समज. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, त्यावेळी श्रीकृष्णांनी सांगितलेल्या शब्दरूपी कुपीच्या खाली अर्जुनाची लक्षरूपी ओंजळ प्राप्त झाली नाही. कारण अर्जुन त्यावेळी क्षणभर मागेच होता. म्हणजे देवाच्या सांगण्याकडे अर्जुनाचे लक्ष नव्हते. त्या ठिकाणी ती ब्रह्माची प्रतिपादन करणारी वाक्ये हीच कोणी फळे नाना प्रकारच्या अर्थरूपी रसांनी भरलेली होती व ती अभिप्रायाच्या सुगंधाने दरवळली होती. अशी ही श्रीकृष्णरूपी वृक्षाची वचनरूप फळे सहज कृपारूपी मंद वाऱ्याने अर्जुनाच्या कानरूपी ओटीत अकस्मात पडली. ती वाक्यरूपी फळे तत्त्वज्ञानाच्या सिद्धांताची जणू काय बनवलेली असून ब्रह्मरसाच्या समुद्रात बुडून मग तशीच ती जणू काय परमानंदाने घोळलेली होती. त्या फळांच्या शुद्ध चांगलेपणाने अर्जुनाला ज्ञानाचे डोहाळे लागले. ते डोहाळे आश्चर्यरूपी अमृताचे गुटके घेऊ लागले. त्या सुखसंपत्तीचा लाभ झाल्यामुळे मग अर्जुन स्वर्गाला वेडावून दाखवू लागला व त्याच्या हृदयाच्या जीवात गुदगुल्या होऊ लागल्या. याप्रमाणे त्या फळांच्या बाह्य सौंदर्याने अर्जुनास सुख अनुभवाला येऊ लागले. तो इतक्यात त्या फळांच्या रसाची रुची घेण्याच्या तीव्र इच्छेने त्वरा केली. ताबडतोब अनुमानाच्या तळहातात ती वाक्यफळे येऊन अनुभवरूपी मुखात ती एकदम घालावयास अर्जुन पाहू लागला. तेव्हा विचाराच्या तोंडात ती फळे मावेनात, आणखी हेतूच्याही दातांनी ती फळे फुटेनात. म्हणजे भगवंताचा हेतू काय आहे हे त्याला कळेना. असे जाणून अर्जुन ती वाक्यरूपी फळे तोंडाला लावीना. मग चमत्कार वाटून अर्जुन म्हणतो, ही वाक्ये म्हणजे पाण्यात पडलेले ताऱ्यांचे प्रतिबिंब होय. मी अक्षरांच्या सुलभपणाने कसा फसलो. ही खरोखर वाक्ये नाहीत तर ह्या आकाशाच्या घड्याच आहेत. तेथे आमच्या बुद्धीने किती जरी धडपड केली तरी तिला थांग लागत नाही. असे जर आहे तर मग ती वाक्ये कळावयाची गोष्ट कशाला? असा अर्जुनाने मनात विचार करून त्याने पुन्हा भगवंताकडे दृष्टी केली. मग अर्जुनाने विनंती केली की अहो देवा, ही 7ही पदे, 1 ब्रह्म, 2 अध्यात्म, 3 कर्म, 4 अधिभूत, 5 अधिदैव, 6 अधियज्ञ आणि 7 प्रयाणकाली योग्यांना होणारे तुझे स्मरण एकसारखी कधी न ऐकलेली अशी आश्चर्यकारक आहेत. सहज विचार करून पाहिले तर या 7 वाक्यांवरील निरनिराळ्या प्रमेयांचा उलगडा वेगाने अवधान देऊन श्रवण केले असता त्या श्रवणाच्या बलाने काही बोलता येईल असे मला वाटले होते. पण देवा, हे तसे नव्हे. मी अक्षरांचा समुदाय पाहिला आणि माझ्या आश्चर्याच्या जीवाला आश्चर्य झाले. कानांच्या झरोक्या वाटे शब्दाचे किरण आत प्रवेश करतात न करतात तोच माझे लक्ष चमत्काराने चकित झाले. त्याचप्रमाणे अर्थाची मला इच्छा आहे. ती इच्छा किती आहे हे सांगताना जो वेळ लागेल तितका वेळ देखील विलंब सहन होत नाही. म्हणून अहो देवा, आपण मला त्याचे निरूपण लवकर करावे. अशा रीतीने देवाने मागे काय सांगितले याचा विचार करून व पुढे देव काय सांगतील त्या अभिप्रायावर दृष्टी ठेवून त्याप्रमाणे
आपली इच्छाही मध्ये शिरकावून अर्जुनाची प्रश्न करण्याची ही चतुराई कशी आहे पहा. तो भिडेची मर्यादा तर उल्लंघन करीत नाही. एरवी तो श्रीकृष्णाच्या अंतःकरणाला आलिंगन देण्यास प्रवृत्त झाला. अहो, श्री गुरुला जेव्हा विचारावयाचे असेल त्यावेळी असे अवधान ठेवावे लागते, हे सर्व एक अर्जुनच जाणतो. आता त्या अर्जुनाचे खुबीदार प्रश्न करणे व त्यावर सर्वज्ञ श्रीकृष्ण परमात्म्याचे बोलणे हे संजयास आवडल्यामुळे तो ते बोलणे कशा प्रेमाने सांगेल ते सरळ मराठी भाषेत सांगितले जाईल. त्या निरूपणाकडे लक्ष द्यावे. जसे कानाच्या आधी दृष्टीचा उपयोग होतो. बुद्धीच्या जिव्हेने शब्दातील अर्थ न चाखता केवळ अक्षरांच्या शोभेने इंद्रिये जगतील. अहो, असे पहा की मालतीच्या काळ्या नाकाला खरोखर सुगंधाने चांगल्या वाटल्या, पण त्यांच्यावरच्या शोभेने डोळ्यांना आल्हाद वाटत नाही काय? त्याचप्रमाणे मराठी भाषेच्या सौंदर्याने इंद्रिये राज्य करतील. मग सिद्धांताच्या गावाला त्यास चांगल्या रीतीने जाता येईल. जेथे शब्द नाहीसा होतो ते बोलणे अशा सुंदर रीतीने मी सांगेन ते तुम्ही ऐका, असे निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानविज्ञानयोगो नाम सप्तमोऽध्यायः. बोला पुंडलीकवरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.